आदिवासी समाजाच्या एसटी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवावी यासाठी आज आदिवासी समाजाचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघालेला आहे। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी धडकलेले आहेत। आपल्यासोबत गगनराव कोकटे आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? आज तुम्ही आदिवासी सगळा समाज जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला आहे। आमच्या ताटामधलं जे आहे अन्न आमची भाकर आहे, आम्ही भाकर इतर कोणत्याही समाजाला देणार नाही, इतर व्यक्तीला देणार नाही। त्याचं कारण की आम्ही गेल्या 70-80 वर्षापासून आजही आमचा समाज आदिवासी समाज हा वंचित आहे, विकासापासून कोसो दूर आहे आणि दऱ्याखोऱ्यात आहे, त्याचा विकास झाला नाही। पण जर अशी काही बंजारा असेल, धनगर असेल, काही तत्सम जाती आमच्या जर घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे घुसू देणार नाही। हे संपूर्ण राज्यभर तुमचे आदिवासी समाजाचे मोर्चे होत आहेत, तरी सरकार तुमच्या या मागण्या मान्य करेल असं वाटतं तुम्हाला? आणि काय पुढचं पाऊल असणार आहे तुमचं? आमच्या मागण्या ह्या सरकारनं आदरपूर्वक विनंतीपूर्वक करायला पाहिजेत। जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मंत्रालयावर धडकणार आहे। नंतर मग काय व्हायचं त्याचे परिणाम हे शासनाला भोगावे लागतील। तुम्ही तुमचं जे एसटी आरक्षण आहे त्यामध्ये धनगर असतील किंवा बंजारा समाज असतील हे जे घुसखोरी करतात असा आरोप आहे तुमचा? हो, ते आमच्या समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे थारा लागू देणार नाही। आम्ही आदिवासी लोक आहेत, वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचे दाता मोजणारे लोक आहेत आम्ही। त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं इतर समाजाला आमच्या समाजात घुसण्याचा प्रयत्न करू देणार नाही। नक्कीच। तर आदिवासी समाजाचा जो एसटी आरक्षण आहे त्यामध्ये जे घुसखोरी करतायत लोक त्यांना घुसू देणार नाही अशा प्रकारची भूमिका इथल्या या आदिवासी समाज बांधवांनी घेतली आहे। जर का सरकारने ही घुसखोरी थांबवली नाही आणि त्यांना जर का या एसटी समाजामध्ये आरक्षण दिलं तर पुढचं जे पाऊल आहे ते मंत्रालयावरती असणार आहे अशा प्रकारचा गंभीर इशारा सुद्धा आदिवासी बांधवांनी दिला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।